हेलो गाइस, मेरा नाम है स्मरण पंकज कामी और ये है पार्ट 3 ऑफ मेरे गांव के गॉडेस का बर्थडे। तो अभी हमारे मंदिर के इधर नाटक चालू है। मेरी दादी को कुर्सी चाहिए थी, इसलिए मैं मेरे घर से कुर्सी लेके जा रहा हूँ, क्योंकि उधर एक भी कुर्सी नहीं थी। इसीलिए देखो गाइस, मुझे क्या करना पड़ रहा है। मेरे घर की कुर्सी मुझे उधर लेके जानी पड़ती है। तो आपको थोड़ा थोड़ा आवाज़ आ रहा ही होगा उधर का नाटक का, आप देख सकते हो। तो गाइस, हम पहुंच गए। चैन लेके आ रहे हैं, देखो भाई। प्रतिनिधीचा आमचा सोहळा असतो. काल आमची कन्या आमची कन्या कलेने मोठी होत आलेली आहे. काय म्हणतोय? होय म्हणजे ती रश्मी प्रभा होय. एवढीशी होती, होय ती आता मोठी झाली. पवार झालेली आहे. अरे काय म्हणतोय? होय. झाली तर ब्रह्मचारी ना तू. अरे वेड्या, मी आहे कशाला म्हटलं तर असं काय करतो? बोलण्याचा अर्थ अरे मी आहे कशाला म्हणजे माझी भ्रमंती सगळीकडे असते. अगदी बरोबर. त्रैलोक भ्रमंती असते. स्वर्ग विद्वानी माता तिला साजेल, तिला शोभेल असा वर मी तिला पाहिजे. अगदी बरोबर. हा. अर्थात ही आपली मनीषा होती. मग कसं आपण येतात सिंहासनावर? स्वागत, तुमचं स्वागत आहे. पण मला सांग रे, सांगू का त्या सुवासिनीला तुला पंचायत वाळेला नको ना, आज काय करू? अरे तू ब्रह्मचारी, तुला संसाराबद्दल काय माहिती? नको आम्हाला तो संसारही नको. काही संसार करायचे तुम्ही करा, आम्हाला त्या उद्योगात पडायचंच नाही. पडायचं नाही ना. हा. मग पण मला सांग रे, एक सारखं मी तुझं निरीक्षण करतोय. मनाच्या ठिकाणी कुठली चलती तुला दिसून येते. आहेच. कारण हजारो जनावर, हजारो हत्ती पाळणं शक्य आहे, हा. पण एक मुलगी उपवर झालेली सांभाळणं फार कठीण असतं. बरोबर आहे. आणि म्हणूनच तू म्हणाल्याप्रमाणे योग्य ते स्थळ येता क्षणी तिचा विवाह करून द्यावा अशी आमची मनीषा आहे. म्हणजे योग्य स्थळाची वाट तू पाहतो. अपेक्षा आहे आम्हाला. चिंता करू नको. पण कन्यारत्न जरी तुझं असलं तरी आज प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अगदी बरोबर. तिच्या मनामध्ये काय आहे हे आपण जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत एखाद्याचा निर्णय घेणं हे देखील उचित नाही. अगदी बरोबर आहे. पण महाराज, जरी आम्ही म्हणालो एखादा वर शोधा, परंतु प्रथमतः आमच्या मुलीचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. आणि म्हणूनच यावेळी काय घाई करावी लागते बापाला. तुम्हाला काय माहित संसाराबद्दल? मुलीची काळजी बापाला जेवढी असते तेवढी तिच्या आईला नसते. आणि म्हणूनच ती लहान असताना स्वर्गलोकी झाली. बरोबर आहे. होय ना. स्वर्गलोकी गेली होय. आणि एवढीशी होती आता एवढी झालेली आहे. काय केली? मीच तिचा भाऊ, मीच तिची आई, मीच तिचा भाऊ आणि मीच त्याची बहीण. मग असं असेल तर प्रथमतः तिला पाहतो आणि त्यानंतर जे काही असेल विलंब कशाला? तिची येण्याची वेळ झाली आहे. क्षणार्धाच्या राजाला रतिहून सुंदर मदन मंजिरी, रतिहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान.
ठिकाणी पुढे तोरणे उभारले. पुढे आलेला आहे. मला वाटतं कदाचित ती द्वारावर आली असेल. माझ्या स्वागताची तयारी, पण बाबा रागवले असतात. काही का असे ना, बाबाचा कोणत्या रीतीने कसा दूर घालवावा याची जादू माझ्याजवळ आहे. बाबा माहिती आहे. तिच्याशी बोलू नको. बोलू नको ठीक आहे इकडे पण देवर्षी नारद महामुनी. नेहमी विलंब करते नेहमी. नेहमी विलंब करते. हो. अहो बाबा, आज रागवू नका. अरे वा, किती छान दिसते माझी बाळ. तिला पाहता क्षणी कसा राग माझा दूर गेला. दूर गेला. आम्ही हर्षभरीत झालो. बोलू अगदी बोलू शकता. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आज असं वाटू लागलं कित्येक वर्षाने आपली कांतिका झाली होय. आणि आज जणू दिवाळी दसऱ्यासारखा बास होऊ लागलाय. हा. देवर्षी नारद महामुनी नमस्कार करते. आहे आशीर्वाद. सदैव तुझं कल्याण हो. बाबा, माझ्या मनाचं समाधान झालं नाहीये. शबास. एवढी असेल जास्त याला कारण तुम्ही आहात. मी हो असं कोणतं ते कारण? झाले पण बाबा, गणपती आज बाप्पा पहिली तुमच्याजवळ एक पाहुणा आहे. आता ते वरावाला पोस्टर शबास. मध्ये अगं बाळ, लहानाची मोठी तुझ्या या बापाने दिली तुला. सुरुवातीला देतात. लहानपणापासून आजपर्यंत ते हट्ट मी पूर्ण केले. मग मागायचं ते निसंकोचपणे माग. हा बाप तुझ्या देण्यासाठी बसलेला आहे. आज जर मागायचंच असेल मला तर एकच मागेन. बाबा 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 म्हणते. हो अगदी निसंकोचपणे माग. आशीर्वाद. उलटा काढला पाहिजे. त्यांचा पण आला पाहिजे. भयावह बेदृष्टीच्या ठिकाणी वस्तीपासून दूर असलेल्या अशा या भडक्या देवालयात हा लिंब भैरव मांत्रिक आपल्या चामुंडा देवीच्या कोणी अवर्णीय शोभा आणि प्रशांत वातावरण. खरंच नेत्राच्या शुद्ध आणि पवित्र दृष्टीने जर का पाहिलं असेल, जन्मभर 84 यातना पाप पुण्याची गणना करून ज्यांना या स्वर्गीचं सुख प्राप्त झालं नाही ते आम्हाला प्राप्त झाले. आणि म्हणूनच आम्ही धन्यता देतोय ती आमच्या मातृपितृदेवतेला. मातृपितृदेवो भव, मातृपितृदेवो भव, मातृपितृदेवो भव. शैले शैले माणिकं न मोतिकं न गजे गजे, साधोणे सर्वत्रम चंदनम न वने. सर्वत पर्वशिखरी माणिकांचा प्रसार होतो अशातला बातमी. हत्तीच्या गंड स्थळातून मोतिकांचा स्त्रवतो अशातलंही बातमी. सर्वच वन पुष्कळ आहेत, पण सर्वच वनांमध्ये चंदन वृक्ष सापडला जातो अशातलाही बातमी. आमचा शुद्ध आणि पवित्र आदर्श साऱ्यांच्या नेत्रासमोर प्रस्थापित करावा. धवल कीर्तीच्या उंच शिखरावरती आसनस्थ होऊन सत्य असत्याचं तंतोतंत मूल्यमापन करावं. याच विचाराने विचारमग्न असताना आठवते ते आमच्या मातृपितृ देवतांच्या मुखवाटे निघणारे मुखोद्गार. बाळ, अरे या विश्वाच्या आसमंतात जगायचं असेल ना, उधळ ताट मानेनं जगावर रे. कुणीच म्हटलं पाहिजे विचारा होता होऊन गेला. आणि या उसीला पात्र ठरायचं असेल तर एकच So guys,
देख सकते हो। अभी मैं करता हूँ इस ब्लॉग को एंड। चलो बाय।